तर आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशामध्ये सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। एकीकडे हॉटेल व्यवसाय यामध्ये भरडला जातोय, तर दुसरीकडे सामान्यांना देखील गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय। त्यातच आता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जैन बांधवांच्या उत्सवासाठी मलबार हिलमधील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 सिलेंडर उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे। यासाठी त्यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र दिलंय। यावरून आता वाद निर्माण झालेला आहे। आम्ही गिरगावकर संघटनेसह गिरगावातील जवळजवळ सर्वच विरोधी पक्षांनी याचा कडाडून विरोध केलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। एकाच समाजाचं फक्त तुम्ही उदो करणार, एकाचं टाळू दुसऱ्याचं कवटाळू, हे नाही चालणार। फक्त इलेक्शन आलं, निवडणुका आल्या की फक्त ह्यांना आठवतो मराठी माणूस, मग त्यांना कप बशा द्या, साड्या वाटा, कोणाला शिर्डीला पाठवा, हे आमदाराचं काम नाहीये। आणि मराठी माणूस एवढाच विकला जातो, याची खरोखर लाज वाटते, ह्याची लाज वाटते न। पण इतर मंदिरांसाठी पण त्यांनी मागणी करावी ना। तर आमचे गणपती मंदिर आहे, इथे स्वामींचं मठ आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मागणी केली तर आम्ही ते रास्त मांडलं असतं। फक्त विशिष्ट समाजासाठी मागणी केली ते आम्ही समजा मान्य करू पण शकतो, पण ते सर्व जेवढे घटक आहेत त्या सगळ्यांचे ते आमदार आहेत। हे त्यांनी जैन मंदिरांसाठी केलंय ना पत्र, तर आमचं म्हणणं 2 दिवसापूर्वी रामनवमी झाली। आज सर्वात जास्त भंडारा म्हणजे गरीब लोक जे आहेत, हातावर पोट आहेत, त्यांचे जे जो असतो भंडारा त्या लोकांसाठी, तो भंडारा 50-60 वर्षामध्ये पहिल्यांदा ह्या वर्षी तो भंडारा झाला नाही। मग तेव्हा लोढा कुठे गेले? काल गॅस एजन्सीजना पत्र दिलेलं आहे। जर मंगल प्रभात लोढा तुमच्यावर कुठला दबाव आणत असेल की विशिष्ट समुदायाला गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्या, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, मनसेशी संपर्क साधा, आम्ही त्यावेळेला तिथे काय ते बंदोबस्त करू। सीधा वाटपांकडे तिकडे जाऊन त्यांनी त्यांच्यावर प्रेशर टाकून त्यांना सांगितलं तुम्ही माझ्यातर्फे तिकडे द्या म्हणून। आणि त्याच्यानंतर प्रत्येक गॅस एजन्सीला त्यांनी लेटर दिले, ते सुद्धा कशाला, कमर्शियलच पाहिजे आणि प्रत्येक जैन मंदिरामध्ये 5-5 सिलेंडर द्या। तर जैन बांधवांच्या सणासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून या पत्राच्या माध्यमामधून मागणी करण्यात आलेली आहे आणि याचाच विरोध आता अनेक संघटनांनी दर्शवलाय। आम्ही गिरगावकर या संघटनेनं सुद्धा आक्रमकरित्या आपला विरोध हा दर्शवलेला आहे।